नमस्कार। आज वसईमध्ये काँग्रेस पार्टीचे प्रशिक्षण शिबिर आयोजन केलेले आणि ह्या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पार्टीचे टीव्हीवरती आपण नेहमी बघत असतो, प्रखरशाने आणि मजबूतीने आपला पार्टीचा पॉइंट आणि पार्टीविषयी माहिती देताना ज्या व्यक्तीला आपण पाहत असतो असे सावंत साहेब आज आपल्यामध्ये आहेत। सावंत साहेब आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया। सर जी नमस्कार। नमस्कार सर, आज आता जे काय शिबिर आहे या शिबिराविषयी तुम्ही काय सांगाल? सेवा दल मजबूत केल्याशिवाय काँग्रेस पक्ष मजबूत होणार नाही, ही भावना जनभावना आहे। कारण सेवा दलाच्या माध्यमातून ग्राम स्तरावर असेल किंवा शहराच्या गल्ली बोळापर्यंत काँग्रेसचा विचार हा मजबूतीने पोहोचला जायचा पूर्वी। आता त्याच पद्धतीनं पुन्हा संरचना त्याची करण्याची आम्ही आता ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि आज वसई विरारमध्ये सेवा दलाच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले। काँग्रेसचा विचार या काय आहे, काँग्रेसचं एकंदर भूमिका काय आहे, देशपातळीवरचं संकट काय आहे, देशावरती आताच्या पद्धतीचं हे जे काही धर्मांध शक्ती राज्य करतायत त्यांच्या विरोधात कशा पद्धतीनं आपण भूमिका घेतली पाहिजे, या सगळ्या बाबतीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी या माध्यमातून होत आहे। आणि निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये सेवा दलाला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावामध्ये पोहोचवायचा असा तऱ्हेचा उपक्रम आहे आणि जिथे प्रत्येक गावागावामध्ये किंवा प्रत्येक गल्ली बोळामध्ये केंद्र शिवा या ठिकाणी जे सेवा दलाचे झाले पाहिजेत। या देशामध्ये दोनच वैचारिक जे काही संघर्ष चालू आहे वैचारिक मतप्रवाहांचा, आणि तो संघर्ष आहे एक RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो द्वेष तिरस्कार पसरवणारी विचारधारा, जी धर्म आणि जातींमध्ये भेद निर्माण करणारी आणि त्यांच्या माध्यमातून हा भेद निर्माण करून सत्तेचं गणित आणि सत्तेचे त्या ठिकाणी पर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाणारी विचारधारा, आणि दुसरीकडे सर्वांना जोडणारी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, संविधान आणि लोकशाही मजबूत करणारी, धर्मनिरपेक्षता मानणारी आणि सर्वांमध्ये प्रेम पसरवणारी। राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रा काढली त्याच्यामध्ये जिथे जिथे हे द्वेष तिरस्कार पसरवतात तिथे मोहब्बत की दुकान घेऊन जाणारी अशा तऱ्हेची काँग्रेसची विचारधारा। त्यामुळे या संघर्षाचा जो काही आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की या देशामध्ये काय परिस्थिती झालेली आहे की संविधानच संकटात आहे, संविधानावर आक्रमण होतंय, मनुवादी व्यवस्था पुन्हा पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न होतोय, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण आता सज्ज आहोत आणि सेवा दलाला मजबूत करणं हा त्याच्या मागचा एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे। येणाऱ्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद इलेक्शनकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? असं आहे की देश पातळीवर ज्या पद्धतीने मी सांगितलं की हा जो काही वैचारिक संघर्ष चाललेला आहे त्यामुळे या देशामध्ये एक राहुल गांधीजीच्या पाठीशी असणारा वर्ग आणि एक मोदीजींच्या पाठीशी ज्याला धर्मांधता हाच त्या ठिकाणी त्याचा विचार आहे अशा तऱ्हेचे लोक। त्यामुळे या वैचारिक संघर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला दिसते की चित्र बदलताना दिसतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार करणारे 240च्या खाली आले। त्यांनी किती प्रयत्न केला धर्मांधता वाढवण्याचा, द्वेष पसरवण्याचा, जुमलेबाजी करण्याचा, त्याला त्या ठिकाणी लोकांनी त्याचा बिमोड केला। विधानसभेमध्ये त्याच पद्धतीचं चित्र यावेळेला दिसू शकलं नाही, त्यांनी वोट चोरी वगैरे केली। ज्या पद्धतीची वोट चोरी आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहतोय त्याच्या माध्यमातून ही सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे सगळं लोकशाहीला आणि संविधानाला मारक आहे। आणि त्यामुळे आता महानगरपालिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेच्या, नगर परिषद निवडणुका येणार आहेत। जनता वाट बघते यांना शिक्षा देण्यासाठी आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने जनता उभी राहील असा आमचा विश्वास आहे। तुम्ही जे बोलतायत की तुमचा उमेदवार ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विधानसभेत टप दिली, परंतु वोट चोरीमुळे कुठेतरी मागे गेले असं जे मागे बोललं जात होतं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? निश्चितपणे म्हणजे या राज्यामधलं जे महायुतीचं जे सरकार आलेलं आहे ते वोट चोरीच्या माध्यमातूनच आलेलं आहे, याच्यात कुठल्याही तऱ्हेची शंका नाही। आणि ही वोट चोरी राहुल गांधीजींनी पुराव्यानिशी उघड केलेली आहे। एका घरामध्ये 80, 100 मतदार ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात ते वोट चोरीच्या माध्यमातूनच येतात। ABCD नावाची घरं, 0 नंबरची घरं, आपल्या बापाचं नाव IGFF, हे अगाध गोष्टी या भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने घडलेल्या आहेत। आणि माझा ठाम आरोप आहे की विधानसभा निवडणुकीच्या 4 दिवस अगोदर 6.5 लाख मतदान वाढलेलं आहे। 4 दिवस म्हणजे नॉमिनेशनच्या आधी 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदान वाढू कसं शकतं? त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत ते भारतीय जनता पक्षाचं पाप आहे आणि त्याचा आता पदरात टाकण्याची फार मोठी संधी ही आता जनतेला मिळालेली आहे। दादा, तुम्ही आता जे आपलं स्थानिक पातळीवर इलेक्शन आहे
त्यामध्ये तुम्ही काय काँग्रेस पार्टी फक्त एक इंडिपेंडेंट इलेक्शन लढणार आहेत की तुम्ही युती करण्याच्या ह्याच्यात आपले जे आघाडी आहेत त्यांच्या 8 वर्षांनी इलेक्शन येते. आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये आमच्या इथले बालाराम पाटील सारख्या आमदाराला निवडून दिलेलो. गेली 5 वर्ष ओनिल अल्मेडाच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय ज्या बैठका आहेत आणि जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. बऱ्यापैकी हे झालेत, बूथ कमिट्या स्थापन झालेल्या आहेत आणि तयारी बऱ्यापैकी चालू आहे. आम्ही जसं निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इतर पक्ष सज्ज होतात त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष सज्ज आहे आणि आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत. आमच्याकडे उमेदवार आहेत. साहेब तुम्ही काय सांगता ह्या ठिकाणी आता तरुण मंडळी आणि तरुण उमेदवार आणि महिलांना अजून काही जास्त देणार तिकीट देणार? कसं आहे बघा, आज इकडे कालपासून सेवा दलाचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष जे आहेत अवताडे साहेब यांनी आयोजित केलेलं वसई विरार काँग्रेस सेवा दलसाठी एक शिबिर होतं आणि सेवा दलचं संघटन मजबूत करणं ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. आज आमचे प्रवक्ते सचिन सावंत साहेब यांचं देखील मार्गदर्शन इकडे लाभणार आहे. आता आमचे आशुतोष शिर्के साहेब आणि राजेंद्र बिसे यांचं मार्गदर्शन देखील आज झालं. कालपासून हा ट्रेनिंग सेशन सुरू झालेला आहे. संघटन मजबूत करणं आणि त्या दृष्टीने लोकांपर्यंत संपर्क साधणं. जी चुकीची विचारधारा लोकांपर्यंत जात आहे, जी लोकांची दिशाभूल केलेली जात आहे, धर्माच्या नावाने लोकांना डिवाइड करायचं काम केलं जात आहे. राहुलजी गांधी यांनी जी वोट चोरी उजागर केलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं की आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही, डुप्लिकेट नावं जी आहेत, डबल दुबार नावं आहेत ती काढून टाकणं. कारण त्याच नावाने, त्याच दुबार नावाने चुकीचं मतदान होऊ शकतं, वोट चोरी होऊ शकतं. ह्याविषयी माहिती देणं, आपल्या कार्यकर्त्यांना पहिली माहिती देणं, पदाधिकाऱ्यांना माहिती देणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून अशी शिबिरं घेणं, फ्रंटल ऑर्गनायझेशन काँग्रेसच्या ज्या आहेत त्यांच्या सर्व संघटना मजबूत करणं हा ह्यामागचा उद्देश आहे. आणि धर्मनिरपेक्ष मतं डिवाइड झाली पाहिजेत नाही. पहिला प्रमुख शत्रू जो आपला आहे, जो मागच्या 2014 पासून जी लोकांची दिशाभूल करत आहेत ती दिशाभूल होऊ न देणं, ह्याच्या पुढे त्यांच्यामध्ये 2014 पासून दिलेले आश्वासनं, गरिबी कमी करणं, अच्छे दिन आणणं, आपण करोना काळात देखील पाहिलं 35 लाखाच्या वर लोकांचे बळी गेले, परंतु ह्यांच्या रेकॉर्डला 5 लाखाच्या वर माणसं मिळाली नाही. 100 पेक्षा जास्त प्रवासी भारतीय जे मजदूर ज्यांचे प्राण गेले त्यांचं देखील ह्यांचे कुठेच रेकॉर्ड नाही. 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे बळी गेले, त्यांना देखील कॉम्पेन्सेशन द्यायची गोष्ट नाही. त्यांचा जो आंदोलन झाला त्यांना चिरडून टाकायचा प्रयत्न केला, परंतु 1 वर्षानंतर मोदीजींना आठवण आली की त्यानंतर ते काळे कायदे मागे घेतले. मागच्या 11 वर्षाचा कालावधी आपण जर पाहिला तर लोकांची दिशाभूल करून सत्ताधारी जे आहेत ते वोट चोरी करून, लोकांची दिशाभूल करून आणि अडाणी अंबानी सारख्या बिझनेसमॅनसाठी पॉलिसी करत आहेत. सर्वसामान्य लोकांचं हित लक्षात घेऊन त्याने जसं स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने सर्वसामान्य लोकांना एकत्र घेऊन जी देशाची प्रगती चालवली होती त्या मूळ पथावर येणं, टेक्नॉलॉजीचा वापर करून तरुणांना त्यामध्ये सहभागी करून घेणं हा देखील या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. आणि प्रमुख शत्रू यांना हरवण्यासाठी ज्यांना एकत्र घ्यायला लागेल आणि जे संविधान मानणारे पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन ह्याच्या पुढे वसई विरार जिल्हा काँग्रेस पुढे जाणार आहे, इलेक्शन जिंकणार आहे. तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी काँग्रेसच्या प्रशिक्षणामध्ये जे सचिन सावंत साहेब आले त्यांनी देखील सांगितलं की भारतीय जनता पार्टीने वोट चोरी करूनच सरकारमध्ये आलेले आहेत. आता जनतेला पुन्हा एक संधी आलेली आहे की अशा वोट चोरांपासून पुन्हा त्यांची सत्ता बाहेर काढून काँग्रेस पार्टीच्या सोबत सत्ता बनवणारे जे पक्ष आहेत त्यांना सहकार्य करावे असं देखील त्यांनी सांगितलं. आणि येथे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी यांनी देखील सांगितलं आम्हाला धर्मनिरपेक्ष गट जो आहे त्यांना एकत्र करून जसं काही आम्हाला काँग्रेसच्या सपोर्टने किंवा काँग्रेसच्या सोबत आम्हाला ह्या महानगरपालिकेत सत्तेवरती यायचं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.